वरती येणार आहेत, पण MB स्पोर्ट्स आगरवडी एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवून द्या आणि लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण पंच मैदानावरती दाखल झालेत आणि त्याच वेळेला सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की काल का पराभूत झाला तो संघ, ज्यांच्याकडे चांगली गोलंदाजी होती, असा गोलंदाज ज्यानं मॅडनवर हाताळलाय. एक शब्द तुम्ही वापरला की त्यांना योग्य नियोजन करता आलं नाही, प्लॅनिंग करता आलं नाही. ही सर्वात मोठी गोष्ट असते बघा, या स्पर्धेचं आयोजन त्याच्यापेक्षा नियोजन महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर ऑर्गनायझर आणि समोरला प्लॅनिंग ती देखील महत्त्वाची असणार आहे. त्याच्यामुळे प्लॅनिंगचा जो विषय असतो ना कुठल्याही गोष्टी, म्हणजे आपण एखाद्या सहलीला जरी गेलं ना तर त्याचं नियोजन करावं लागतं, प्लॅनिंग करावं लागतं. नाही तर ऐन वेळेला प्लॅन चेंज झाला ना तरीसुद्धा टेन्शन असतं. म्हणून कधी कधी आपण प्लॅन ए बनवतो, प्लॅन बी बनवतो. जर प्लॅन ए थोडासा डिस्ट्रॉय झाला, योग्यप्रमाणे नाही चालला, तर प्लॅन एक्झिक्यूट करावा लागतो. कदाचित काल तसं घडलं असावं, प्लॅन ए एक्झिक्यूट झाला नाही आहेत, प्लॅन बी तुम्ही रेडी ठेवला नाही आहेत. म्हणून प्लॅनिंग महत्त्वाचं आहे, नियोजन महत्त्वाचं आहे. जसं नियोजन AB ग्रुपच्या ट्रॉफीचं केलेलं आहे, इतकं भव्य दिव्य आयोजन करताना त्याला नियोजनाची जी साथ आहे ना, म्हणून हे 5वं पर्व अगदी दिमागात, म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला आहे की दैदीप्यमान सोहळा, का या सोहळ्याला म्हटलं जातं, त्याचं कारण आहे की त्याच्या जोडीला, ऑर्गनायझरच्या जोडीला एक चांगलं नियोजन आहे, म्हणून ही स्पर्धा प्रत्येकाला पसंतीस पडले. टायमर सेट केलं जाईल याची नोंद असू द्या. आम्ही या स्पर्धेचे रूल्स आपल्यापर्यंत पोहोचवतोय. कंपल्सरी चेस राहणार आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर राहणार आहेत. पहिला जो मॅच आहे म्हणजे लीग स्टेजच्या ज्या 4 मॅचेस आपण बघतोय ते 6-6 षटकांचे होतील आणि सेकंड राऊंड आपण 5-5 षटकांचे खेळवतोय. सर्वांनी याची नोंद ठेवायची आहे. गेम प्लॅनिंग त्याच पद्धतीने आपण करायचं आहे आणि टीम मिटिंग कमी करा, जास्त क्रिकेट खेळा. टाईम या ठिकाणी लावलं जाईल. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं आपली परिपूर्ण झाली नाहीत तर 6व्या षटकामध्ये तुमचा एक खेळाडू 30 सर्कलमध्ये राहील, जास्त राहील याची नोंद असू द्या. नाही, ते करावंच लागतं, कारण वेळेची सांगड घालताना कदाचित तो जो नियम आहे बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्याला कारण असतं, कारण जर वेळेची मर्यादा नाही पाळली तर मग खेळ देखील निराश होतो. ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 गावदेवी बैतीपाडा संघ AB ट्रॉफीमध्ये नेहमी त्यांचा जबरदस्त प्रभास राहिला आहे किंवा त्यांची गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता दाखवण्याचं एक भव्य व्यासपीठ कुठलं असतं तर AB ट्रॉफी, हे ते जाणतायत. आणि सर्व युवा खेळाडू ज्या पद्धतीने या श्री जागमाता रावळे क्रीडा नगरीमध्ये खेळतायत हे नक्कीच भरपूर महत्त्वाचं आहे. सातत्याने गेली अनेक वर्ष त्यांनी हे मैदान गाजवलेले आहेत आणि याचा पहिला मॅच असताना संघनायकाने म्हटलं आहे उमेश वैती यांनी, आम्ही जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न करू MB स्पोर्ट्स आगरबडीच्या अगेन्स्ट, हा आमचा निर्धार आहे. या स्पर्धेमध्ये आमच्या अस्तित्वाच्या लढाईला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक मॅच ही नॉकआउट असणार आहे, डू ऑर डाय असणार आहे आणि त्यासाठी विजयश्री भरपूर महत्त्वाची असणार आहे आणि दोन्ही संघ जाणतायत. जसा पहिला चेंडू पडेल टाइम लावलं जाईल याची नोंद असू द्या. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक व दरम्यान आपण बघतायत या स्पर्धेसाठी ज्यांचा अथक परिश्रम सातत्याने बघायला मिळत आहे, आमचे राजकिरणजी वर्मा साहेब त्यांचं शुभागमन झाले, मंगेशजी भोईर आहेत आणि माननीय हर्षल करज साहेब यांचं शुभागमन आमच्या मुख्य मंचावरती झाले. त्यांचं मी हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. या मॅचच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष AB ट्रॉफीच्या माध्यमातून ज्यांनी अथक परिश्रम आणि माननीय अजयजी भोईर सरांना एक जबरदस्त साथ मिळते. कमी वेळामध्ये जास्त प्रसिद्धीला आलेली टुर्नामेंट म्हणजेच AB ट्रॉफी, पालघर जिल्ह्यातील एक मानाचं वर्ल्ड कप म्हणायला हरकत नाही. एवढे दैदिप्यमान सोहळा, आसन व्यवस्था जर आपण बघितली टॉप क्लास आसन व्यवस्था बघायला मिळते.
खूप चांगल्या पद्धतीने ग्राउंड आपल्याला बघायला मिळत आहेत. साऊंड सिस्टम खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि पंचांचा डिसिजन हा न्यूट्रल बघायला मिळतोय. जे तुम्हाला टुर्नामेंटसाठी हवं असतं ते तुम्हाला सर्व देण्याची क्षमता किंवा त्यांचं एक जबरदस्त नियोजन ए बी ट्रॉफीच्या माध्यमातून 5व्या पर्वामध्ये सुद्धा आपण बघतो. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित, बहुआयामी ग्रामीण खेळाडूंना एक भव्य व्यासपीठ मिळवून देणारी स्पर्धा म्हणजेच मित्रांनो ए बी ट्रॉफी. ए बी ट्रॉफी आजचा 3रा दिवस. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा मी शब्दफुलानी करतोय हार्दिक स्वागत आणि आपल्याला घेऊन जातोय मॅचकडे, जिथे 2 दिग्गज संघ आहेत आपल्या समवेत. एका बाजूने एम बी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 गावदेवी वैतीपाडा संघ. टाळ्यांच्या गजरामध्ये करूया वेलकम पहिल्या चेंडूचं चेतन पाटील. प्रतिम टायमिंग आहे, वेट केलं, वॉच केलं, शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केलाय, डीप गलीला आलाय, 4 चौकार. थँक्यू. पहिलाच बॉल होता बघा, बॅटचा फेस जसं तुम्ही म्हटलं ना, थोडंसं स्लाइस केलं. शेवटच्या क्षणी थोडंसं जो बॅटचा फेस गेला ना, तो बरोबर बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने गेला, स्लाइस केला. आणि महत्त्वाचं काय होतं का प्लेसमेंट. एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटला आहे, कव्हर पॉईंटला आहे, त्याच्यामधला जो गॅप होता ना तो गॅप शोधला आहे. त्यामुळे काय असं क्रिकेटमध्ये किती जोरात खेळतात त्याच्यापेक्षा मध्ये प्लेस कसा करता तो महत्त्वाचा होता. आणि परफेक्ट स्ट्रोक खेळ आहे. स्टार्ट चांगला झाला आहे. आता समोर खेळ आहे बरोबर स्टेट डाऊन द ग्राउंड मिड ऑफला फील्ड करतोय. पहिला चेंडू कदाचित एक्स्ट्रा एफर्ट लावला तर चेतन पाटील यांनी फुल टॉस या लेनला थोडंसं मागे घेतलं, थोडं त्या 2 मीटर 4 मीटर मध्ये हाताळल्या, डॉट बॉल, धावा झाल्या धापलवरती 4. पुढील चेंडू चेतन पाटील नॉन स्ट्रायकिंगकडे आपण विनायक पाटीलला बघतोय. राईट मोर द विकेट, 5-6 पावलांचा रनअप आहे. क्रॉस लाईन थोडंसं बॅड क्रिकेट बघायला मिळतं. चेंडूला रीड करणं गरजेचं आहे. पॉवर प्ले सुरू आहे. 2च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑन आणि दुसरा एक्स्ट्रा कव्हरला. थोडंसं अक्रॉस केलं, थोडीशी बॉडीचा जो फोर्स आहे ना सर थोडासा मागे आला. नाही, त्याला प्री माइंडेड स्ट्रोक होता. अगदी पहिल्याच मनाने ठरवलं होतं. पूर्वनियोजित फटका जसा असतो ना, पहिल्याच माइंडने ठरवलं बाबा इथेच खेळायचं आहे, मिड विकेटलाच खेळायचं आहे, स्क्वेअर लेगलाच खेळायचं आहे. चेंडूच्या मेरिटवरती, बॉलच्या मेरिटवरती खेळता यायला हवा. पहिले 3 बॉल झालेत. फुल टॉस बॉल समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे, वाईट स्ट्रॉंग आपला क्षेत्ररक्षक येत होता तोपर्यंत हाताला लागलाय चेंडू, चला बॉल लाईनच्या बाहेर. या षटकामध्ये आलाय दुसरा चौकार अजय भगतच्या बॅटमधनं, दुसरा 4. असेल सर्च करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची ती घंटी आहे ना बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून ही स्पर्धा आणि येणाऱ्या बहुतांशी स्पर्धा आपण प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून पाहू शकता. कॉलिंग समोर चेंडू गेल्यानंतर कॉलिंग स्ट्रायकर यांची असते, कारण तो चेंडू बघत असतो शेवटपर्यंत. दॅट्स अ बेसिक. येऊया त्या चर्चेवरती. शेवटचा बॉल, पंच इशारा करतील इथे. पंचांनी इशारा केला, इट्स OAT आउट.
आणि न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विराज पहिल्या षटकामध्ये महत्वाचे दोन फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. चेतन पाटील चांगल्या रिदममध्ये गोलंदाजी करतायत. 2 चौकार आलेले आहेत आणि 2 महत्वाचे गडी तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. 60 चांगली दिली एमबी स्पोर्ट्स संघानं. पुढील चेंडू चेतन, खूप चांगला इनसाइड आउट. आणि इथे काय घडलंय, तिसरा धक्का लागतोय. विराज ही माघारी परतलाय. थोडंसं थांबून खेळणं गरजेचं आहे. मी कालची हिस्ट्री का सांगितली, सॉरी अजय माघारी परत आहेत. तर मी कालची हिस्ट्री का सांगितली की हे मैदान असं आहे, विकेट असं आहे की तुम्ही 104 बनवू शकतायत, तुम्ही 16 वरतीही ऑल आउट होऊ शकतायत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की ज्या टीमने चुका केलेल्या आहेत त्या तुम्ही करू नका. आणि तेच इथे घडलंय. 8 धावा झालेल्या आहेत. 3 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. एका बाजूने एमबी स्पोर्ट्स पहिल्या षटकामध्ये फ्रेममध्ये आलाय, वर्चस्व गाजवतोय आणि समोरच्या टीमच्या हृदयाचे डोके वाढतोय. सर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती येते. 3 गडी बाद 8. आणि पहिलं षटक आहे ना अजितजी, हे नाट्यमय होता. भरपूर ड्रामा झाला. काही घडामोडी घडल्या, समोर घडल्या, काही मागे घडल्या. त्या घडामोडीमध्ये हा संघ जर पाहिला ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 अर्थात वैतीपाड्याचा संघ आहे ना, थोडंसं मागे का आलाय त्याला कारण होतं एक चुकीचं कॉलिंग, त्यामध्ये आलेला धावात, त्यामध्ये नॉनस्ट्राईक झालेला अजून एक धावात. आणि ज्यावेळेला 2 विकेट गेले ना त्यावेळेला एक अशा फलंदाजाला किंवा अशा खेळाडूला खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं आहे. जसं एक हिंदीमध्ये तुम्ही म्हणता कधी तुफानी समंदर में नाव नाही डालना, डुबने का खतरा रहता है. ज्यावेळेला तुम्ही 2 विकेट लवकर गमावल्यात याचा अर्थ मोमेंटम त्या बाजूला गेलाय. या बाजूला येईपर्यंत थोडंसं तग धरून राहायचं. वादळं येतात ना त्यावेळेला वादळामध्ये बाहेर न निघायचं. थोडासा आसरा आडोसा बघून थांबायचं, कारण वादळं निघून जाणारी असतात. कदाचित ते नाही केलं आणि त्यावेळेला पहिल्या षटकामध्ये 3 विकेट, जो पहिल्या 2 चौकाराने ॲडव्हान्टेज असं वाटलं होतं वैतीवाड्याच्या टीमकडे जातोय, तो पुन्हा एकदा गेलाय एमबी स्पोर्ट आगरवाडीने. आता नव्यानं सुरुवात करावी लागणार आहे ती ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 अर्थात वैतीपाडा या टीमला. खूप चांगलं विश्लेषण आपण बघतायत माननीय तुकाराम सरांच्या माध्यमातून. पुढील गोलंदाजी ट्रॅकवर आशुतोष. गुड शॉट, चांगलं टायमिंग केलंय. मिड विकेटच्या वरनं पाठवत आहे, सीमारेषेच्या बाहेर षटकार. हा फलंदाज आहे आणि नेहमी म्हटलं जातं ना अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आणि स्लॉटमध्ये होता चेंडू. टायमिंग चांगला आहे, बॅटचा स्विंग चांगला आहे, शॉट सिलेक्शन चांगलं आहे आणि धावाही भरपूर मिळत आहेत. अर्धा डझन धावसंख्या 6 ने फ्लाय होते आणि पोहोचते ती म्हणजे 14 धावा. आणि त्याला कारणही होतं. म्हणजे मी डीजेवाल्याला एक्समिनिटर कारण एक चांगला उल्लेख तुम्ही केला. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. म्हणजे गोलंदाज बदललाय, नवा गोलंदाज आलाय. आता मागचा गोलंदाज गेलाय, दुसऱ्याला डोकं वर काढून द्यायचं नाहीये. सुरुवातीला त्याला दबावाखाली ठेवायचं, प्रेशरखाली ठेवायचं. आणि त्याच उद्देशानं कदाचित विराज यांच्या बॅटमधला षटकार आला आणि तो स्लॉटमध्ये होता. सोडायचं नाही. बरेच जण सांगतात बाबा अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे का अपमान करो. अपमान कोणाचा करायचा नाही. अच्छे गेंदों का सम्मान करने का और खराब आएगा तो उसका समाचार लेने का. खराब आला का त्याचा समाचार घ्यायचा आणि तोच समाचार विराजनं घेतला या षटकारानं. सुरुवात मागच्या षटकाची झाली होती चौकारानं आणि याची झाले षटकारानं. बघा सुरुवात महत्वाची ना, तुम्ही एंड कसा करता. नाही तर काय माहिती का, तुम्ही एंड चांगला नाही केला ना मग तुमचा इथे दी एंड होऊ शकतो. षटकारानं स्कोर जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद 14. चांगला 60. पुढील चेंडू याही वेळेला बॅटला स्विंग करत होते. लाऊड अपील विचारला गेला. नॉट आउटचे सिग्नल आपल्याला बघायला मिळतोय. पुनश्च तो क्रॉस केला, परंतु ही बॅट जर रिप्लेच्या माध्यमातून आपण बघितली थोडासा हाय बॅकलिपनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा चेंडूने त्याचं काम केलं होतं. इट्स अ डॉट बॉल. आणि पंचांनी काय सांगितलं, थोडासा लेग स्टंप सोडून जातोय कारण तो अँगल बनवत होता. क्रीजच्या कोण्यातनं चेंडू हाताळला होता, अँगल बनवत होता. कारण पंच तिन्ही गोष्टी पाहतात, पिचिंग ऑफ द डिलिव्हरी, इम्पॅक्ट आणि पुढे जाऊन स्टंपला लागतोय की विकेटला लागतोय की नाही, त्यामुळे तो बाहेर जात होता चेंडू. योग्य निर्णय पंचाचा. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावर केला. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत पोहोचतील, थ्रो करतील. एकच धाव. आता धावणार नाही. थोडासा भाई डर आहे मन में. कारण ज्यावेळेला 2 विकेट अशा पद्धतीने धावा झाल्यात मग थोडंसं मनामध्ये भीती असते, धाकधूक असते. ती भीती सध्याची आहे. आता म्हणतात बाबा डर के आगे जीत आहे, पण सध्या थोडासा जीत पाहिजे तर थोडासा वेट अँड वॉचवाला खेळणं गरजेचं आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 15. 3 गडी बाद 15. पुढील चेंडू 15 धावा आपण बघताय स्कोर कार्डवरती.
15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज तयार होताना आशुतोष राऊंड विकेट. याही वेळेला खूप चांगलं मेरिटवरती खेळतात. तो बेट केला आणि तदनंतर बॅटचा फेस ओपन केलाय. स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षणचा व्ह्यू खूप चांगला रचला गेलाय. चेंडूची पिचिंग, त्याची लेंथ, त्याची लाईन ही खूप चांगली बघायला मिळते. जशी फिल्डिंग लावले तसा चेंडू रिलीज करणे भरपूर महत्त्वाचं आहे आणि आगरवाडी संघ ह्या गोष्टी खूप चांगली करताना आपल्याला बघायला मिळतोय. नाही, योग्य विश्लेषण तुम्ही केलं. उजव्या यष्टीच्या बाहेर त्याकरता प्रोटेक्शन लावले त्या डीप कव्हरला, स्वीपर कव्हरला प्रोटेक्शन त्याच करता आहे. आकोटाप्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड्स केला क्षेत्ररक्षकाच्या बाजूने चेंडू झाला. जोपर्यंत डीपवरनं क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील, एकच धाव या चेंडूवरती. हे सगळं कधी येतं ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस सेशन करता, त्यावेळेला तुम्ही स्वतःला ॲनालायसिस करायचं की मी ज्यावेळेला चेंडू टाकतो तेव्हा जास्तीत जास्त बॅट्समन मला कोणत्या क्षेत्रामध्ये खेळतोय, कव्हरला खेळतोय, ऑनला खेळतोय, स्क्वेअरला खेळतोय, मिड विकेटला खेळतोय, हे स्वतःचं निरीक्षण स्वतः करायचं आहे, तर तुम्ही फिल्डिंग लावू शकता. 17 ऑन स्कोर कार्ड आपण बघताय. पुढील चेंडू 1 टू गो. आशुतोष टॅप केलाय चेंडूला. थोडंसं स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा टप्पा दूर ठेवला आणि त्याचा फायदा आपण बघताय टॅप करून घेतला गेलाय. सर ते त्याच रिदममध्ये कदाचित त्यांनी लॉफ्ट करण्याचा किंवा पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला असता, इथे विकेट जाण्याचे चान्सेस होते, परंतु थोडेसे वेट खेळले आणि त्यानंतर त्यांनी चेंडूला टॅप करत कव्हर रिझनला गेले. सिंगल कंप्लीट झालाय. 9च्या सरासरीने 18 धावा. जाऊया देऊया डिझेल संधी आणि तदनंतर येऊ आपण मॅचकडे. खेळ संपलाय. धाबा दापलकावरती आहे 3 गडी बाद 18. विराज खेळतात 8 वरती, युवराज खेळतात 2 वरती. ही महत्वाची जोडी आहे, बिनीची जोडी आहे आणि या जोडीवरती बराचसा निर्भर टीम आहे. म्हणजे आपण जसा वैतीपाड्याच्या टीमचा उल्लेख करतो, गावदेवी वैतीपाड्याचा, या जोडीवरती बराचसा डिपेंड आहे की किती या 18वरनं धावा 48 होतील, 58 होतील की त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न ते देखील करणार आहेत. क्रमांक 3चा षटक आणण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील चेतन पाटील. चेतन पुढील चेंडू घेऊन ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 षटकं परिपूर्ण करण्यासाठी 10.50 मिनिटाचा वेळ गेलेला आहे. 30 मिनिटाचा वेळ गेलेला आहे, याची नोंद असू द्या. 14.30 मध्ये तुम्हाला 3 षटकं परिपूर्ण करायची. धावसंख्या 19 वरती पोहोचलेली आहे. चेतन पाटीलने जे ऊर्जेचा स्रोत निर्माण केलाय ना, तो खऱ्या अर्थाने आता एका चांगल्या दिशेने जाताना दिसतो एमबी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. जी एनर्जी जनरेट केली आहे, कदाचित जे खांदे वर उचलले, बॉडी लँग्वेज बदललेली आहेत, देहबोली फिल्डिंग करण्या टीमची बदललेली आहेत. आता त्याला क्रॅक करायचं, त्याला थोडंसं मात द्यायची, तर चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 अर्थात गावदेवी वैतीपाडा या टीमला कोणीतरी थोडंसं ॲडव्हान्टेज घेणं, अटॅकिंग करणं, सुरुवात करणं गरजेचं आहे. एक जण कोणतरी अँकर रोल प्ले करणार, पण एकाला कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागले. तो पुढाकार विराज की युवराज. पण चेतन पाटीलचा उल्लेख तुम्ही चांगला केला. 2 चौकार गेले तर टिचून मारा केलाय. जास्त संधी दिली नाही फलंदाजाला मोठे फटके खेळण्याची. फुलटॉस बॉल. कोणाला तरी ॲडव्हान्टेज घ्यायचा होता, कोणतरी आक्रमण करायचं होतं, कोणी करायचं. मग विराजनं सांगितलं, भाई मैं हूं ना, मी आहे आक्रमण करण्यासाठी. इट्स अ ह्यूज षटकार. आता बॅटिंग टीम चांगल्या रिदममध्ये येताना दिसणार आहे. पुढील चेंडू ड्राईव्ह केलंय. गुड चांगला शॉट. कव्हरला आपण बघताय सिंगल कंप्लीट होते. जोखीम स्वीकारत नाहीये दोन्ही फलंदाज. त्यांना माहिती आहे जर एखादा फुलटॉस ओव्हर पिच हाफ ट्राय करायला तर धाबा बनवायच्या, अन्यथा ड्राईव्ह करत धाबा घेत आपला स्कोर कार्ड पुढे नेण्याचं प्लॅनिंग चाललेलं आहे. 26 वरती 3. एक जसं तुम्ही उल्लेख केला ना, त्याच एका चेंडूची ते वाट बघतात. 6 मधले कदाचित 4 चेंडू चांगले येतील, 2 खराब येतील, त्याची वाट बघूया, त्याच्यावरती फटका खेळूया. फुलटॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक झालाय, बॅटवरती आला नाही, बरोबर वर गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्याने टिपला जाईल आणि युवराज फलंदाज होतोय बाद.
मागचा बॉल होता ना, फुलटॉस होता, त्याच्यावरती फटका खेळायचा होता. असे फटके सोडायचे नाहीयेत. पण तो खेळताना बॅट थोडी हातामध्ये फिरली, कनेक्ट होऊ शकला नाहीये. मिस टाइम स्ट्रोक झाला. समोर लॉंग ऑनला फिल्डर होती, त्याने टिपला. झेल नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. सुहान भोईर येतोय नवीन फलंदाज. चेतन पाटील या संपूर्ण म्हणजे या 2 षटकांच्या स्पेलमध्ये त्याने धाबा खर्च केल्यात, पण विकेट देखील प्राप्त केल्यात. त्याच्यामुळे ह्याचं षटक आहे ना, म्हणजे विकेट विथ रन आलेत. सध्या 16 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्यांनी. 2 विकेट घेतल्यात. या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. उजव्या यष्टीच्या बाहेर शेवटला जर पाहिलं तर नाही ड्राईव्ह केला, नाही कट केला. थोडेसे द्विधामानी स्थितीमध्ये होते. डॉट बॉलची सांगता होत असताना 2.5 षटकांचा खेळ झालाय. स्कोर 4 गडी बाद 26. चेतन पाटीलनं 11 चेंडू हाताळलेले आहेत आणि 16 धावा खर्च करत 3 विकेट, 2 रनआउट. पुढील चेंडू, गुड शॉट, कॅल्क्युलेट शॉट खेळले गेले. थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतील. डीप गलीमध्ये चेंडू थ्रो येतोय. 2 धावा परिपूर्ण होत आहेत आणि 28 वरती स्कोर कार्ड पोहोचलंय. एकंदरीत स्कोर चांगला आहे, कारण इथून कुठले तरी 2 गोलंदाज नवीन येणार आहेत. 3 षटकं आहेत, 28 झालेले आहेत. त्याच्यामध्ये 10च्या सरासरीने जरी 30 आल्या तरी अबव 55चं टार्गेट किंवा 60च्या जवळ पोहोचतील. आणि तिथे एक संघर्ष करण्यासाठी तुमच्या गोलंदाजांना रनाचा बॅकअप असणार आहे सर. आणि तो चॉईस करणं तेही गरजेचं असणार आहे. आपण एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया. 3 षटकं संपल्यात. धावा दाफलकावरती आहे. 4 गडी बाद 38. 28. फॉर्म घ्या, फिलअप करा, आमच्यापर्यंत सबमिट करा. याच्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. याची नोंद असू द्या. हा दुसरा कॉल आहे दोन्ही संघांसाठी. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाफलकावरती येत्या 4 गडी बाद 28. गोलंदाजीमध्ये बदल होईल. गोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा. आशुतोष जो दबाव निर्माण केला, कदाचित चेतन पाटील यांची 2 षटकं, आशुतोष यांचं 1 षटक, त्याला कायम ठेवायचं आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर सरळ यष्टीच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना कदाचित जी स्ट्रॅटेजी आहे ना, म्हणजे रिव्ह्यू आहे, बॅटिंग रिव्ह्यू आहे. ओके, बॅट्समननं रिव्ह्यू घेतला. पंचांच्या निर्णयाला थोडंसं चॅलेंज केलेलं आहे. तोपर्यंत आपण अजिजी यांच्या जोडीला चर्चा करू. जसं तुम्ही म्हटलं होतं की बाबा कदाचित नवीन गोलंदाज येतील न येतील, पण आता टीम आगरवाडीने काय केलं, जो दबाव निर्माण केला आहे ना त्याला वाढवायचं आहे. त्याला रिलीज नाही होऊन देता, त्याला कमी व्हायचं नाही आहे, कमी करून द्यायचं नाही. म्हणून आशुतोष यांचा वापर पुन्हा एकदा केला जातोय. 28 वरती 4 आहे. थोडासा लांबून फिरवण्याचा प्रयत्न होता, थोडासा कट केला होता बाहेरून आशुतोषनं आणि त्यानंतर फेअर डिलिव्हरी दिली होती तिथे, परंतु बॅटिंग टीमनं चॅलेंज केलेलं आहे आणि गरज आहे. संघ थोडंसं अडचणीमध्ये आहे. जर एखादा एक्स्ट्रा चेंडू मिळाला तर रन्स मिळणार आहेत आणि तेही महत्त्वाचं आहे. आपल्याकडे रिव्ह्यू आहे बिमर आणि वाईटसाठी, तर जी आधुनिकता आहे त्या आधुनिकचा फायदा घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 3 षटकं फेअर डिलिव्हरी आहे. आपला रिव्ह्यू आपण गमावलेला आहे याची नोंद असू द्या. आणि वेळ गेलेल्या 3 षटकांसाठी अमर पाटील आम्हाला सांगतायत 17 मिनिट. ते 8 ते 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं परिपूर्ण करायची आहेत. MB स्पोर्ट्स दक्षता असावी. पुढील चेंडू आशुतोष तयार होताना, शॉर्ट बॉल हुक केलाय आणि सरळ पाठवतायत. आपण बघतोय लॉंग लेगच्या रिजन मधनं येतोय दमदार बारदार षटकार.
सिंगल कंप्लीट झाली आहे. चेतन तिथे बघायला मिळालेत. धावसंख्या एकने पुढे जाते आणि पोहोचते 35 धावा. आता येणारे नवीन 2 गोलंदाज असतील. अजून या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. षटकार चौकार येत आहेत. सिंगल डबलकडे थोडासा फोकस कमी राहिला. विकेट त्याच त्या ट्रेनला थोडंसं लवकर पोहोचायचं आहे. मिड विकेटला जोपर्यंत जातील एक धावे चेंडूवरती पूर्ण करतील. कारण तुमचा चॉईस महत्त्वाचा आहे. तुम्ही काय निवडता, आवडपेक्षा निवड महत्त्वाची आहे. तुमचा चॉईस महत्त्वाचा आहे. कारण आता पेप्सीची ॲड आता सांगते बाबा हे दिल मागे मोर, पण फार पूर्वी ॲड होती पेप्सीची, यही राईट चॉईस बेबी. इथे निवड महत्त्वाची आहे. कुठल्या गोलंदाजीच्या अगेन कसा अटॅक करताय, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 36. 36 ऑन स्कोर कार्ड. आपल्या स्पेलमधला अंतिम चेंडू घेऊन आशुतोष. कमालीची गोलंदाजी राहिले चेतन पाटील आणि आशुतोषची. ओ चेंज ऑफ द पेस, हलकासा फ्लाईट दिली. आपण बघताय परफेक्ट वाईड यॉर्कर हाताळला गेलाय. खूप चांगल्या खोलवर टप्प्याचा चेंडू आपण बघितलं. सिंगल परिपूर्ण होते. 4 षटकं परिपूर्ण होताना 9.25च्या सरासरीने 37 धाबा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत आणि 4 षटकं पूर्ण करण्यासाठी वेळ गेलेला आहे. अमर पाटील आम्हाला सांगतायत 22 मिनिटं गेलेली आहेत. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक हाताळायचे याची नोंद असू द्या. आणि गणेश कारभारी लेजंड खेळाडू, अनेक ऊन पावसाळ्याच्या खेळाडूंना पाहिलेले आहेत, चढ उतार पाहिलेले आहेत. गणेश तयार होताना आपल्याकडे वेळ कमी आहे याची नोंद असू द्या. समोर बॅटर आपण बघतायत मिस्टर विराज. 11 मध्ये 22, 200चा स्ट्राईक रन रेट आहे त्यांच्याकडे. गणेश आणि गणेशचा पहिला चेंडू टोळवलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावर येतोय. भव्य षटकार. खूप चांगला पूल आपल्याला बघायला मिळालाय. वेट केली, थोडंसं गती कमी होती, थोडंसं ऑप्शनच्या बाहेर आले आणि आपला तडाखा दाखवलाय विराजनं. आणखीन एक भव्य षटकार. अकोटप्याचा हा थोडासा हाफ ट्रॅकर होता. उजव्या यष्टीच्या बाहेरनं त्याला ड्रॅग करून खेचून मारलाय. अगदी थोडासा बाहेर होता, त्याला खेचून समोर लॉंग ऑन सीमारेषा पार धरलंय. याला कारण होतं फॉलो थ्रू नव्हता, त्यामुळे वेग तितका देऊ शकले नाहीयेत. आता टॉस टॉप आहे, आता हुक आहे. पहिला तुम्ही पूल पाहिला, आता हुक. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. एक धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की न होईल. एकच धाव फटका केल्यानंतर विराज थोडेसे पाहत राहिले चेंडूपर्यंत. चांगली फिल्डिंग, जरी झेल नाही होऊ शकला या षटकामध्ये वेग वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडू करतात. विराज आणि सुहान सध्या धापलकावरती नजर टाकली तर स्कोर जाऊन पोहोचला तो 44-44. हा झेल होणं भरपूर महत्त्वाचं होतं. खेळाडू तिथपर्यंत पोहोचले होते परंतु झेल घेता आलेलं नाही आहे. सिंगल कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या पोहोचते ती 44 वरती. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. 2 मिनिटांचा वेळी आपल्याकडे आहे. पुढील चेंडू आपण या ठिकाणी बघतोय. पुढील चेंडू घेऊन गणेश. चतन आज प्रेममध्ये राहतात. गोलंदाजी असेल, फिल्डिंग करण्यासाठी असेल, चेंडू त्यांना शोधतोय आज. आणि स्लॉट मध्ये चेंडू रिषी पॉवर जनरेट केलंय. डाऊन दी ग्राउंड येतोय. आणखीन एक भव्य षटकार. धावसंख्या पोहोचते 50. संघाची हाफ सेंचुरी लागले. आता इंटेंट क्लिअर आहे. आता मात्र मोठे शॉट खेळायचे आहेत आणि तेही यशस्वीपणे, हा सांगतोय फलंदाज.
बोलवले. आपण बघतायत षटकारामध्ये परिवर्तन करताना 56 झालेले आहेत. 19 धावा 4 चेंडूमध्ये 13 मध्ये 29 बनवताना एक विस्फोटक नॉक गेम चेंजर इनिंग ज्याला म्हटले जाते तो फलंदाज आहे मिस्टर विराज, ज्यांच्या नावामध्ये राज आहे. तो मात्र या ठिकाणी आपण बघतोय शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. आणि आणखीन एक भरपूर आप ट्रॅकर चेंडू 3 रो बघायला मिळत आहेत. एकता पाटील फड स्टँडला अभिवादन करताना येतोय विराजचा भव्य दमदार षटकार. मागचा जसा तुमचा एक अंदाज होता तोही खरा ठरलाय. बाबा शेवटची 2 ओव्हरला 2 नवी गोलंदाज येणार आहेत. मग त्यांची वाट बघूया आणि फटका खेळूया. हे डगआउट थोडंसं टेन्शनवालं होतं गावदेवी वैतीपाडाचं. आता थोडंसं चेहऱ्यावरती स्माईल आले, पण भाई खुलके नाही आहे, थोडंसं टेन्शन त्यांना देखील आहे. त्यांना माहिती आहे काम अजून अधा दूर आहे. समोर खेळाय 6-1 डबल 6 ट्रिपल 6 4 6 6 6 अँड 4 इन अ रो 6 षटकार. पाच षटकांचा खेळ संपलाय आणि 68 धावा. मागच्या षटकामध्ये 5 षटकार आलेत, 31 धावा आल्यात. 31 धावा मागच्या षटकामध्ये आल्या आहेत. आणि या 2 खेळाडूंमध्ये जर पार्टनरशिप बघितली ना तर 52 धावांची पार्टनरशिप झालेत. ज्यावेळेला विकेट गेले होते 4, त्यानंतर 50च्या वरची पार्टनरशिप. मागचं षटक कमबॅक करणारं ठरले. विराज खेळतात 29 वरती, सुहान खेळतात 27 वरती. 4 षटकामध्ये त्यांनी 37 केल्या होत्या आणि एकाच षटकामध्ये 31 आणि 52 धावांच्या भागीदारीमध्ये 7 षटकार आलेत. 68 4 गडी बाद 68 धाव. शेवटचा षटक. आता इंजिन गरम आहे. इंटेंट सांगितला होता भाई, इरादे मजबूत आहे आणि मजबूत स्ट्रोक स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार. थँक्यू. अप्रतिम षटकारांची बरसात बघायला मिळते आणि माननीय शामिल पाटील साहेबांचं स्वागत सुद्धा षटकाराने होते. वेलकम. आपला हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या 74 वरती पोहोचले. आशुतोष आणि चेतन पाटील यांचा स्पेल संपल्यानंतर आता सुरुवात झाले ती आक्रमकतेला. विराज आणि सुहान, एका बाजूने सुहान 7 चेंडू 27 धावांची एक विस्फोटक नॉक खेळत आहेत आणि दुसऱ्या बाजूने 14 मध्ये 35 बनवत विराज सांगतायत राज तो भाई हमारा ही चलेगा. आणि धावसंख्या वेगानं वाढतं 74 वरती 5. 52 धावांची जी पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड झाले ना, काबिले तारीफ. उमदा बॅटिंग ज्याला आपण म्हणतो ना, ती बॅटिंग इथे बघायला मिळते. याच्यानंतर आम्ही विनंती करतोय, फक्त 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. जय हनुमान चटाळे विपक्ष रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघ, आपण फॉर्म घेऊन जा, फिलअप तर आमच्यापर्यंत सबमिट करायचे आहेत. मंगेश धावतायत. चांगला स्टॉप बघायला मिळालाय. धावसंख्या 276 वरती पोहोचते. 76 76 धावा धावफलकावरती. आणि नक्की तुम्ही चांगला उल्लेख केला. विराजचा राज थोडासा आहे आणि सुरुवातीला थोडासा सफरिंगवाला खेळ होता, थोडासा टेन्शनवाला होता. आणि आता सुहान आल्यानंतर तो सुहाना सफर चालू झालाय. हिंदीमधला सफर, इंग्लिशमधला सफर, 2 वेगळे अर्थ आहेत. 76 76 झाल्या. 76 वर गाडी चालले, अजून उडी मारणार. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार.
षटकार आणि षटकाराची आतषबाजी आपण बघतोय. आणखीन एक मोठा शॉट मिड विकेट रिझन मधनं जातोय. बघायचंय वन बाउन्स की षटकार आलाय. थूर मात्र आता ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 गावदेवी वैतीपाडा संघ थांबणार नाहीये. खूप चांगली बॅटिंग. नाही, थांबण्याचं कारण पण नाहीये, कारण शेवटचे जर 10 चेंडू बघितले ना, 10 चेंडू, तर शेवटच्या 10 चेंडूवरती 49 धावा आल्यात. लास्ट 10 बॉल, 10 बॉलमध्ये 6 49 धावा आल्यात. वेग वाढलाय, थोडा स्पीड वाढलाय. खोलवा टप्प्याचा चेंडू तो आले. कॅप्टन स्टोक खेळायचा होता, बॉटमॅनचा वापर थोडंसं खाली राहिलाय. आणि जसं तुम्ही विश्लेषण केलं, चेतन पाटील आणि आशुतोष यांची जशी ती स्पेल संपला तसा तो वेग वाढला. 27 वरती विराज सोहान, 27 वरती संघाची धावसंख्या 87. 87 अंतिम चेंडू असणार आहे. चला रॉकी ग्रुप टेंबी खोडावी संघ आणि जयनमान चटाळे संघ टॉससाठी या. आम्ही वारंवार या ठिकाणी अनाऊन्समेंट करतोय, इनिंग ब्रेकमध्ये टॉस अनिवार्य आहे. अंतिम चेंडू 87 वरती 4. बघूया मागच्या षटकामध्ये लागोपाठचे 4 षटकार ज्याने घेतलेले आहेत तो सुहान 5वाही आपल्या नावावरती नोंदवणार का, ही चर्चा सध्या सुरू आहे. चांगला चेंडू, थोडासा टॉस झाला होता. ऑन साईडला बॅटला ड्रिल केलंय, लागलाय चेंडू, परंतु मिडॉन मधनं 2 धावा परिपूर्ण आणि धावसंख्या 89 वरती पोहोचले. 90चं टार्गेट. 15च्या सरासरीने तुम्हाला रन्स बनवावे लागणार आहेत. टॉसची प्रक्रिया पूर्ण आपण या ठिकाणी करतोय. टेंबी खोडावे संघाचे संघनायक आपण यायचं आहे आणि जय हनुमान चटाळे संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय. थँक्यू. याच दरम्यान या स्पर्धेचे संस्थापक सर्वेसर्वा मान्य श्री अजयजी भोईर साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचे आपण शब्दफुलाने हार्दिक स्वागत करूया. आणि माननीय शमील पाटील साहेबांचं शुभागमन झाले, त्यांचे करूया आपण या ठिकाणी शुभ सन्मान. हर्षलजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण शमील पाटील साहेबांचं करतो या ठिकाणी वेलकम. चटाळे संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. माननीय शमील पाटील साहेबांचं स्वागत आपल्या मुख्य मंचावरती हर्षलजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय. वेलकम शमीलजी पाटील साहेब. हृदयाच्या अंतःकरणापासून एबी ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत करतोय. आणि बोट टीम कॅप्टन टॉससाठी या. माननीय स्वप्नीलजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. ग्रुप ग्रामपंचायत मायकोप उपसरपंच साहेब माननीय स्वप्नील भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड इन टेल आहे. आणि हेड इज अ कॉल आणि टेल आलाय. टॉस जिंकला या ठिकाणी रॉकी ग्रुप संघ. काय असणार आहे डिसिजन? क्षेत्ररक्षण. कसं वाटलं या ठिकाणी दाखल झाल्यानंतर 5व्या पर्वामध्ये? खूप चांगलं वाटले. खूप मैदान सजवले आणि अप्रतिम वाटते मैदान एकदम. आता टॉस जिंकलेला आहे, क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय सध्या संघ प्रॅक्टिसमध्ये आहे. हो, प्रॅक्टिस करतो रोज आम्ही. आपण टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असं. आता बॅटिंग करायची तर एक काय गेम प्लॅनिंग सुरू आहे? किती धावा? 70 ते 75 पर्यंत. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असणार आहे. आपले फॉर्म फिलअप करा, आमच्यापर्यंत सबमिट करायचे आहेत. संघनायक फॉर्म घेऊन जा. आपण बघतायत अतिशय सुंदर नियोजन या स्पर्धेचं. 90 धावांचं टार्गेट समोर सेट केलेलं आहे.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण AB ग्रुप ट्रॉफी 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. 5वं पर्व आहे, 5वं वर्ष आहे, सीझन 5 आणि नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन नेहमीच AB ग्रुप या पालघर जिल्ह्यामधली अशी एक स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू उत्सुक असतो आणि प्रेक्षक देखील आवर्जून मोठ्या संख्येनं या स्पर्धेला उपस्थिती देत असतात. त्याला कारण आहे, कारण चांगलं मैदान, नीटनेटकं आयोजन, त्या जोडल्या प्रेक्षकांना बसण्यासाठी सुसज्ज असं स्टँड, त्याच्यामुळे प्रेक्षकांना देखील या मैदानावरती येत असताना एक चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट पाहण्याची संधी त्यांना देखील मिळत असते. आणि ज्यावेळेला चौकार षटकाराची आतषबाजी येते ना, त्यावेळेला प्रेक्षकांना अजून आनंद होत असतो. या स्पर्धेचे सर्व अर्थात त्यांच्या संकल्पनेतनं संपूर्ण ही स्पर्धा साकार झाली. अजयजी भोईर यांचं देखील आगमन आता सध्या व्यासपीठावरती झाले आणि त्यांच्याच संकल्पनेतनं साकार झालेली संपूर्ण स्पर्धा आहे. अर्थात AB ग्रुप ट्रॉफी 2026 हे 5वं पर्व. चला बॅटर लगेच चला, सलामी जोडी मैदानावरती उतरा. फिल्डिंग करणारा संघ मैदानावरती दाखल झालाय. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानावरती दाखल झालाय. 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकामध्ये 50 धावांचा रिक्वायर रन रेट आहेत प्रत्येक ओव्हरमध्ये. शेवटच्या 2 षटकामध्ये ज्या धावा आल्या, 52 धावा आल्यात, त्या 52 धावा थोडंसं विसरून, कारण बऱ्याच वेळेला काय होतं की पहिल्या इनिंगचा प्रभाव असतो, शेवटच्या क्षणी केलेल्या त्या षटकार चौकारांचा थोडासा इम्पॅक्ट प्रभाव पडत असतो. त्या प्रभावातनं बाहेर यायचं आहे. त्या थोड्याशा इम्पॅक्टमधनं बाहेर येऊन तुम्हाला आता चांगली कामगिरी करायची आहे MB स्पोर्ट्स आगरवाडीला, कारण तितकी क्षमता आहे, तितकी गुणवत्ता तुमच्या टीममध्ये आहे. त्याच्यामुळे त्या धावांचा पाठलाग तुम्हाला कशा पद्धतीनं करता येईल. चला बॅटर पंच तिथे मैदानावरनं इशारा करतात, आपण लगेच मैदानावरती दाखल व्हा. लाईट्स ऑन करा, लाईट्स, कारण लाईट्स ऑन झाल्यानंतरच मॅच स्टार्ट होईल. फक्त तुम्ही आतमध्ये या. नव्वद धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मागच्या 2 दिवसाचा काही लेखाजोखा अजयजी पाटील यांनी देखील सांगितलं की 100च्या वर धावफलक इथे पाहिलाय. या संपूर्ण स्पर्धेला अगदी सर्वदूर नेण्याचं काम प्रिन्स मूवी ते देखील करतात. यूट्यूबच्या माध्यमातून अगदी चांगलं थेट प्रक्षेपण ब्रॉडकास्टिंगचा जो भाग आहे तो प्रिन्स मूवीनं देखील चांगल्या पद्धतीनं सांभाळलेला आहे. कारण कुठल्याही स्पर्धेला जर यशस्वी व्हायचं, सर्वदूर पोचायचं, तर सध्या आता सोशल मीडिया, त्यानंतर या यूट्यूब वाहिनीद्वारे तिथे पोचवलं जातं. आणि ज्यावेळेला चांगले स्टॅटिस्टिक, चांगले ग्राफिक, अपडेटिंग ज्या यूट्यूब वाहिनी देतात आणि प्रेक्षक देखील जो यूट्यूबवरती पाहिलेला असतो तो देखील खुश होत असतो. त्याच्यामुळे एक चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या माध्यमातून केलं जात आहे. MB स्पोर्ट्स आगरवाडीला पाठलाग करायचा, तो 90 धावांचा. लाईट्स ऑन झाल्यात. आता आपण सनलाईटमधनं फ्लडलाईटमध्ये आल्यात, सूर्यप्रकाशातनं प्रकाश झोतामध्ये आल्यात. आणि ही स्पर्धा देखील अशीच आहे ना, ज्या ग्रामीण पातळीवरती खेळाडूंचा अजिजी यांनी उल्लेख केला होता की त्यांना मिळणारी संधी, मिळणारं एक व्यासपीठ आणि त्या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना याच मैदानावरती गुणवत्ता दाखवण्याची जी संधी आहे ना, ती संधी इथे आपल्याला जी प्राप्त झाली आहे, त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. 90 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करताना सुरुवात महत्त्वाची आहे, स्टार्ट महत्त्वाचं आहे. स्टार्ट चांगला झाला तर धावांचा पाठलाग देखील होऊ शकतो. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज, सनी आणि हर्ष, आणि पहिले षटक हाताळण्यासाठी विपुल भगत रेडी होत आहेत. ऑल सेट, ऑल गो. पंचाकडनं आला इशारा. 90 धावांचा पाठलाग करायचा आहे, 100% योगदान द्यायचं आहे. पहिला चेंडू डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट बॉल आला आणि पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात संपलाय. एक कडरचा मारा केला होता. पहिला डॉट बॉलनं सुरुवात झाली. त्या इनिंगची सुरुवात चौकारनं झाली होती, मध्ये थोडेसे अडखळले. पुन्हा एकदा टॉस ट्रॅप लिहिल्यावर होती. सकललं जात आहे. 2 चांगले चेंडू विपुल भगत यांचे. 2 खेळाडू आता चर्चा करतात की कशा पद्धतीनं धावांचा पाठलाग करतात, कशा पद्धतीनं स्टार्ट करायचं आहे. ॲडव्होकेट प्रशांत जाधव
यांचा संघ अर्थात गावदेवी वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला MB स्पोर्ट्स आगरवाडीचा संघ आहे आणि तो आगरवाडीचा संघ पाठलाग करतोय 90 धावांचा पाठलाग इथे केला जातोय. स्ट्राईक एंडला फलंदाज सनी. सनी आपणा सपना मनी मनी मनामध्ये जिंकण्याचं स्वप्न घेऊन उतरलाय आणि चेंडूला पाठवले लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार. बॅटच्या कडे लागला, बॅटच्या कडे लागलाय. चेंडू गेला पाठीमागे निघून. डॉट बॉलची सांगता होत असताना एकच थोडंसं स्लॉटमध्ये चेंडू हाताळला होता आणि तो स्लॉटमध्ये चेंडू हाताळत असताना षटकार टोकला होता सनी यांनी. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा दापलकावरती ते 6 स्टार्ट झालाय. थोडंसं टेक्निकल एरर आहे. आपण थोड्या वेळाने प्रिन्स मूवीवरती आपण स्कोरबोर्ड अपडेट होणार आहे. सध्या 4 चेंडूचा खेळ झालाय. तो विभोर आमचा आहे त्याला सांगतोय 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा दापलकावरती त्या 6. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि त्याच वेळेला बघितलं तर समालोचक कक्षामध्ये आज आमच्या अजितजी पाटील आहेत आणि जो अजून आमचे एक समालोचक मित्र संदीपजी गावंड हे देखील उपस्थित झाले. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. 90 धावांचा पाठलाग करताना पहिले 2 डॉट बॉल, त्यानंतर आलेले षटकार, त्यानंतर आलेला डॉट बॉल, 3 निर्धाव चेंडू विपुल भगतनं हाताळल्यात. समोर खेळलाय. बॉटमहँडचा वापर चाललाय. चेंडू हवाई सफरीवरती पाठवलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पंच इशारा करतील 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. समोर खेळला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडूला पाठवलं होतं बरोबर साईड स्कीच्या दिशेने पाठला. रन यायला हव्या, रन यायला हव्या. 15 धावाच्या सरासरीने तुम्हाला खेळायचं आहे. एव्हरी ओव्हर 15 धावाचं रिक्वायरमेंट आहे. RRR रिक्वायर रन रेट 15चा आहे. जबरदस्त स्ट्रोक. 15 धावांचा पाठलाग करायचा आहे प्रत्येक ओव्हरला. मग रेडी आहोत. सनीने सांगितलं भाई तयार आहोत, तयार आहे हम, आणि तयारी दाखवणारा हा चौकार. थँक्यू. पंचांनी रिफर केले का पंच? ओके. स्टेपिंग तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. सध्या धावफलकावरती धावा येते 14. नेक्स्ट मोरचा चेंडू होता त्याला थोडंसं मनगटाच्या साह्यानं वळवलं. बॅकवर्ड स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक होता त्याला बीट करून चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय. एका बाजूला सनी, दुसऱ्या बाजूला हर्ष. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि या रिप्ले पाहिल्यानंतर पंचांनी आपलं निरीक्षण नोंदवले. बघा स्क्रीनवरती, बघा मेगा स्क्रीनवरती पहिला टच महत्वाचा आहे त्याच्यामुळे तो फर्स्ट टच झालाय आणि पंचांनी सांगितलं इट्स अ नो बॉल. नो बॉलचा इशारा आलाय. तिसरे पंच होते आणि तिसऱ्या पंचांनी लगेच डिसिजन दिला इट्स अ नो बॉल. और भाई नो बॉल के बाद वो बॉल आता है जिसका इंतजार बल्लेबाज करता है. पंचांचा हात गोल गोल फिरणार आहे. 15 धावा धावफलकावरती 15च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा. पंचांचा हात गोल 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 अर्थात फ्रीडचा इशारा येत असताना कधीपासून डगावर थोडंसं शांत होतं, टेन्शन होतं. तर टाळ्यांचा डगा गजर MB स्पोर्ट्सच्या डगाउट मधून आलाय. दे घुमा के लायसन्स टू किल. बॅटला खाली लागला स्लिप ऑनला चेंडू जॉल. ओ हो पंचांनी सांगितलं पुन्हा एकदा पाहूया. नो फ्रीट वरती एकाच पद्धतीनं फलंदाज आउट होऊ शकतो. तो आहे धावात. आता तो झालाय की नाही झालाय? डायरेक्ट हिट झालाय त्यावेळेला नेम लागलाय पण बेस पडताना बॅट आत आहे की बाहेर आहे पंच पाहतील. तिसरं पंच कारण स्टम्पला तर चेंडू लागलाय पण ज्यावेळेला बेस खाली पडल्यात दगदग आहे थोडंसं टेन्शन आहे.
टेन्शन आहे भाई, थोडंसं टेन्शन आहे. पंच देखील पाहतात. एका फ्रेममध्ये जर पाहिलं तर चेंडू ते स्टंपवरती लागलाय. बेल्स ज्या वेळेला ते डिस्ट्रॉय झाल्यात, खाली पडल्यात, आता एक तर बॅट तर ग्राउंड झालंय बाहेरनच, फक्त तो जो क्षण आहे बेल्स डिस्ट्रॉय होण्याचा आणि त्या बॅट त्या क्रीजच्या आत की बाहेर, आत बाहेरवाला खेळ आहे, इन आउटवाला खेळ आहे. इन और आउट, इन और आउट. अगदी सायलेंट आहे. टाचणी पडावा आणि आवाज यावा इतकी शांतता आहे. त्याला कारण देखील आहे. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं. आणि त्यांनी सांगितलं सर इट्स OUT आउट. तर तेच होतं, थोडेसे शॉट राहिले होते. पहिल्या षटकाचा खेळ संपताना फ्रीटवरती धावाच्या स्वरूपात विकेट आलाय. याचा अर्थ ते नो बॉलवरती कमावलं, ते इथे गमावलं, म्हणजे काटकसर करून कमावलं अजितजी आणि इन्कम टॅक्समध्ये गमावलं. तशी कहाणी आहे. शेवटच्या बॉलवरती आलाय विकेट, धावाच्या स्वरूपात गडी बाद आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा दाफलकावरती 1 गडी बाद 15. पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवरती एक नाट्य घडलंय. आणि काय प्रिन्स मूवी दाखवण्याचा प्रयत्न करतंय, त्या पहिल्या इनिंगच्या पहिल्या ओव्हरमध्ये पण असंच नाट्य घडलं होतं. तिथे पण रनआउट झाले होते, धाबाद झाले होते. आणि आता म्हणून मी म्हटलं होतं ना, नो बॉलवरती जिथे स्कोअर आला, फील्डवरती जिथे रन यायला होता तिथे धाबाद झाल्यात. पण काटकसर करून कमावलं आणि इन्कम टॅक्समध्ये गमावलं. तशी कहाणी आहे. त्या नो बॉलवरती चौकार, त्यानंतर फील्डवरती धाबाद. आता क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी युवराज. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झाल्यात. मंगेश. फुलटॉस बॉल समोर खेळलाय, मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू चला बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार, सिक्सर. थांबा 1 मिनिट थांबा. डीजे इशारा करतात. बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय कमरेच्या वर. फुलटॉस हा बीमर बॉल आहे की नाही, तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. या पूर्ण या 6-7 चेंडूवरती तिसरे पंच भरपूर बिझी झालेत. यस सर. जेवढी धावपळ मैदानाच्या आतमध्ये चालले, तेवढी धावपळ आमच्या बरोबर PCR रूम मध्ये देखील चालले. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं. त्यांनी सांगितलं की इट्स ओके, इट्स फेअर डिलिव्हरी. कारण थोडंसं बाहेरही खेळल्यात, बाहेर केलाय, चेंडू डीप होतोय. या सगळ्या गोष्टी पंचांनी पाहिल्या. तुम्ही क्रीजच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू डीपही होतोय. या दोन्ही गोष्टी पाहिल्या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कुठं चेंडू तर क्रॅम्प केलं होतं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले गेले. एका धावेने धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 22. 22 धावा. पाटला काय तो 90 धावांचा. सुरुवात चांगली झाली, स्टार्ट चांगला झालाय आणि स्टार्ट चांगला होत असताना सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 1 गडी बाद 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 लॉस ऑफ 1 विकेट्स. युवराज प्रयत्न करतोय, स्ट्रायकरला फलंदाज गेश. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटला खाली लागला, थोडासा फुलले. डिलिव्हरी होती बॉटच्या खाल्या, बॉल बॅटच्या थोडंसं खालच्या टोकाला लागलाय. 1 धावे चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक पुढे चालला. पहिल्या बॉलवरती सिक्सर, पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर आलेल्या 2 सिंगल. 15ची बरोबर सरासरी तुम्हाला राखायची आहेत एव्हरी ओव्हर, प्रत्येक ओव्हरमध्ये. आणि त्यासाठी रोखवायचं आहे ॲडव्होकेट प्रशांत जाधव, अर्थात गावदेवी वैतीपाडा संघाला.
हो अक्कू टप्प्याचा चेंडू होता, थोडंसं लाईट जळलेली होती. बघा रिप्ले क्रॉस बॅटर फटका खेळला होता. त्याला स्पर्श करून गेलाय. जसं ते बेल जळली, काही काही किसी किसी के थोड़े से दिल भी जले थे भाई. वो बेल्स जली थी जैसे दिल जले थे. फक्त तो बेल्स गिरी नहीं भाई. वो बेल्स गिरती तो भाई विकेट भी गिरता, अरमान भी गिरते और हौसले भी थोड़े से गिर जाते. कटर चेंडू हाताळला होता. चांगली गोलंदाजी युवराज अशासाठी ओळखला जातो. एक खराब चेंडू त्याने हाताळला होता. फुलटॉस बॉल, त्यानंतर केलेलं कमबॅक, त्यानंतर आलेल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक युवराजचा. बघा बॅक ऑफ द हँड वाईड यॉर्कर, बॅक ऑफ द हँड स्लोअर वना चेंडू हाताळला गेला होता आणि चेंडू वाईड यॉर्कर हाताळला. डॉट बॉल, मागचे 2 चेंडू डॉट. स्कोर झाला तो 23. 15ची सरासरी राखायची प्रत्येक ओव्हरमध्ये. त्याला राखण्यासाठी शेवटच्या बॉलवरती फटका पाहिजे. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत येण्याचा प्रयत्न करतील तोपर्यंत. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतील. दुसरी धाव पूर्ण आहे की नाही. थर्ड अंपायर बिझी. आमचे थर्ड अंपायर त्याकरता इथेच थांबल्यात. या ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडूवरती तिसऱ्या पंचाने यावं लागलं. तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. यावेळेला फलंदाज आपल्या क्रीजमध्ये आलाय की नाही आलाय. वैतीपाडा टीम 2 षटकासाठी तुम्ही 10 मिनिट घेतल्यात. स्कोर आहे 23 दरम्यान माननीय वसंतजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. आम्ही विनंती करतोय राजकिरण वर्मा सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं करूया वेलकम. कॅमेरामॅन तर मुख्य मंचावरती या माननीय वसंतजी पाटील साहेबांचं आपण हार्दिक स्वागत करतोय. आमच्या मुख्य मंचावरती एबी ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एबी ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. फोटो कॉमेंट्री स्टुडिओ. धन्यवाद मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. कृष्णा राऊत आलेत, वेगवान गोलंदाज म्हणून एक आहे. टेक्निशियन्स, इलेक्ट्रिशियन्स आपण कुठे असाल तर मुख्य स्टेज आहेत त्या स्टेजच्या दिशेने या. इलेक्ट्रिशियन, टेक्निशियन्स आपल्याला विनंती आहे, आपण मुख्य स्टेज आहे त्या दिशेने यायचं आहे. पहिला चेंडू आला निर्धाव, पहिला चेंडू आला डॉट बॉल. खोलवा टप्प्याचा मागचा चेंडू होता उजव्या शीच्या बाहेर गुडलँडवरती पेस केला गेला होता. आता खोलवा टप्प्याचा हा चेंडू बघा. परफेक्ट सटीक ज्याला म्हणतात ना, असा आपा चेंडू हाताळलाय. यॉर्कर लेन डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न कृष्णा राऊत करतोय. ही ओळख आहे कृष्णा राऊत यांची. बरोबर अँगलनं दाखवण्याचा प्रयत्न प्रिन्स मूवी देखील करतायत. हा स्लो रन होता. पिक केला चेंडूला पाठवले ते डीप मिड विकेटवर क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. जो ओघ होता धावांचा, जो स्पीड होता तो थोडासा कमी झालाय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं 15 धावा आल्या, मागच्या षटकामध्ये 10 धावा आल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूवरती फक्त सिंगल रन आले. पाटला काय 90 धावांचा, 90 धावा धापलकावरती करायची आहेत त्यावेळेला 26-26. थोडासा रनअपमध्ये अडथळा आला. एका बाजूला सनी बॅटिंग करतात 12 चेंडूवरती 23 धावांची खेळी त्याने साकारले आहेत. मंगेशवरती बरीचशी मदार आहे, बरीचशी भिस्त आहेत. त्यांच्या बॅटमधनं धावा येणं गरजेचं आहे, षटकार चौकार ठोकणं गरजेचं आहे. 2 वरती ते बॅटिंग करतायत. ओ हो संधी देत नाहीत. दॅट्स अ फास्ट वेगवान चेंडू हाताळला जातोय. पुन्हा एकदा रिप्ले बघा, मेगा स्क्रीनवरती रिप्ले बघा. परफेक्ट
बॅट जितकी मॅन मागे गेली ना बॅकलिप तिला लवकर खाली आणावं लागलं, लवकर मॅन करावी लागली बॅट. एक से बढ़कर एक तोफे लाए अनेक, तसा आहे एक से बढ़कर एक. यॉर्कर 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 परफेक्ट यॉर्कर. या चेंडूवरती अगदी कंट्रोल आहे नियंत्रण. अचूक टप्प्यावरची नियंत्रित गोलंदाजी कशी असावी ते कृष्णा राऊत दाखवतायत. परफेक्ट यॉर्कर परफेक्ट. अगदी नाही फ्रंट वरती नाही बॅक वरती, जाग्यावरतीच्या चेंडूला थांबावं लागलंय. स्कोर जाऊन पोचलाय तो 27-27. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल देखील डॉट बॉल. शेवटचा बॉल आला डॉट. अप्रतिम षटक, अप्रतिम षटक ज्याच्यावरती यॉर्कर लेन डिलिव्हरी. हा चेंडू पडला थोडासा आत आला, ऑफ कटर जो होता ना पडला थोडासा आत आला. या षटकामध्ये आल्या 2 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धापलकावरती 27. त्या साईडला कहाणी पण अशीच होती. कंपॅरिझन पाहिलं ना तिथे देखील सुरुवात थोडीशी डळमळीत होती. 3 षटकं संपल्यात, 27 धावात. एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया एबी ग्रुप ट्रॉफी 2026 मध्ये. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकडी 27. पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11चा संघ खेळत होता. परिस्थिती 28 होती. 4 गडीमध्ये 28. तिथे तर 4 विकेट गेले होते. फुलटॉस बॉल आहे. पंचाकडनं इशारा आला. एक हात थोडासा समांतर आलाय. याचा अर्थ स्क्वेअर लेगच्या पंचाकडनं इशारा आला. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा इशारा आलाय. कमरेच्या वर भीमर बॉल हाताळला गेला होता. कहाणी 4थ्या षटकामध्ये नाही तर 5व्या षटकामध्ये बदलली होती. 2 No+2 युवराज आलेत गोलंदाजीसाठी. कहाणी बदलली होती ती त्या 12-13 चेंडूवरती कहाणी बदलली होती. पंचांचा इशारा पुन्हा एकदा येतोय. फ्रीडचा चेंडू. धावा धापलकावरती 60 करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ आहे. 60 धावांची अजूनही आवश्यकता. फ्रीडचा फायदा उचलू शकले नाहीये. फ्रीडचा 2दा मिस केला. सनीनं 2दा मिस केलं त्या फ्रीडला. हा स्लोअर वन होता. स्लोअर वन गेलाय सरळ एसटीच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटच्या 2 षटकामध्ये टीमनं केल्या होत्या त्या 52 धावा आणि तितक्याच कदाचित राहतील या सामन्यामध्ये देखील. तशीच फलंदाजी करावी लागणार एमबी स्पोर्ट्स आगरवाडीला. सनी बॅटिंग करतात 26-26 वरती ते बॅटिंग करतायत. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये फील्ड करतो युवराज. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण संधी देत नाहीयेत. काही नो बॉल आले, काही खराब चेंडू आले. त्याचा जास्त फायदा उचलू शकले नाही. कदाचित त्याचा तितका उपयोग झाला नाहीये तो टीमला, एमबी स्पोर्ट्स आगरवाडीच्या संघाला. आणि शेवटच्या क्षणी केलेलं आक्रमण, तिथून आलेल्या धावा, तिथे वाढलेला दबाव, तिथे वाढलेला प्रेशर, तो पूर्णपणे दिसून आला होता एमबी स्पोर्ट्स आगरवाडीवरती. अकोटाप्याचा चेंडू होता. पूल करायचा होता. हा चेंडू चालला बऱ्याच वेळानंतर. मच निडेड. हवासा वाटणारा षटकार, सिक्सर. अकोटाप्याचा चेंडू होता. अगदी वेळेवरती आलाय. ज्यावेळेला वाटलं तर मोमेंटमला चालवणं गरजेचं आहे. त्या बाजूला चाललाय, या बाजूला शिफ्ट करायचं आहे. तसं अदनान सामीवाला गाणं आहे, भाई थोडासा लिफ्ट करा दो. आणि एकदा का तुम्ही लिफ्ट केला का मोमेंटमला तुमच्या बाजूला शिफ्ट व्हायला वेळ लागणार नाहीये. लिफ्ट केले, शिफ्ट होतोय का बघूया. कारण असंच मोमेंटम बदललं होतं, वातावरण बदललं होतं, खेळ बदलला होता, रिदम बदलला होता. आणि त्या रिदममध्ये बॅटमधनं धावांचा वेग आणि ओघ दोन्ही आला होता. पुन्हा एकदा ऑफ कटर नाही पिक करता आला. डॉट बॉलची सांगता होत असताना 3.4 षटकांचा खेळ झाला. धावा दाखल 37. आत आला चेंडू. अपेक्षा होती बाहेर जाईल, पण असं सरप्राइझिंग डिलिव्हरी. रॉंग वन. ज्यावेळेला पिक करता आला नाहीये. मंगेश यांना 8 वरती ते बॅटिंग करतायत. अजून एक वेगवान. मागचा थोडासा वेग कमी केला होता, आता वेग दिलाय. मिश्रण युक्त गोलंदाजी कशी असते ती युवराज दाखवतात. हा मागचा चेंडू बघा स्क्रीनवरती, रिप्ले बघा.
परफेक्ट वाईड यॉर्कर. मिश्रणयुक्त गोलंदाजी याचा अर्थ काय माहिती का, फलंदाजीच्या डोक्यामध्ये आशंका निर्माण करणारे चेंडू हाताळलेत. हर बार दुविधा में रखा है भाई, सोचने में मजबूर रखा है कि आगे आने वाली गेंद स्लो रन होगी, फास्टर रन होगी, ऑफ स्टंप के बाहर की होगी. याच पद्धतीने गोलंदाजी चालली. शेवटचा बॉल या चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. शेवटचा बॉल देखील आता पुन्हा एकदा स्लो रन खेळण्याचा प्रयत्न. विकेट. ओके, फलंदाज बाद झालाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा दापलकवरती त्या 37. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. कंपॅरिझन जर पाहिलं तर ज्यावेळेला बॅटिंग करत होता ना ॲडव्होकेट प्रशांत जाधव यांचा संघ, तो देखील 4 षटकामध्ये 37 वरती होता. 37 त्या साईडला होत्या बघा. कंपॅरिझन प्रिन्स मूवीच्या माध्यमातून दाखवला. आफ्टर 4 ओव्हर ॲडव्होकेट प्रशांत जाधव अर्थात गावदेवी वैतीपाडा 34 लॉस ऑफ 7 विकेट. MB स्पोर्ट्स आगरवाडी 37 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 37, 4 गडी बाद 37. 12 मध्ये करायचे आहेत, त्यांनी 52 केल्या होत्या, तुम्हाला 53 करायचे आहेत. डीजे मास्टर रेडी आहेत. एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया. 12 बॉल 53 धावा. त्या पहिल्या इनिंगला 31 धावा आल्या. त्या 31 नाही पण किमान 25 धावा अपेक्षित आहेत. पण बॉलिंगला कोण आहे? बॉलिंगला कोण आहे? कृष्णा राऊत, ज्याने मागचं षटक 2 धावांचं हाताळलं होतं. त्याच्या अगेन्स्ट किती धावा करायच्या आहेत, पण गोलंदाज नाही बघायचा आहे. अशा वेळेला आपल्या संघाची गरज, संघाची आवश्यकता काय, नीड काय, गरज काय. सध्या डगाव प्रेक्षकांमधून जर पाहिलं तर भरपूर सपोर्ट करण्यासाठी गावदेवी वैतीपाडा ॲडव्होकेट प्रशांत जाधव यांच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी भरपूर प्रेक्षक वर्ग वैतीवाडा इथून देखील आलाय. तो सपोर्ट करतोय. टाळ्यांचा आवाज, शिट्यांचा आवाज त्यांचा देखील ऐकायला मिळतोय. अकोटाप्याचा चेंडू होता. स्टिकरच्या आसपास चेंडू लागलाय, त्यामुळे तितका ट्रॅव्हल होऊ शकला नाहीये. करायचं होतं चेंडूला, पण त्या बॅटला जिथे स्टिकर असतं ना त्या स्टिकरच्या आसपास चेंडू लागलाय. एक एक चेंडू जसा चाललाय तसा टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर आपल्याला ऐकायला मिळतोय. आता बरोबर त्या कॅमेरामॅनने देखील सर्व गोष्टी, कारण हे सर्व जे पाठीराखे आहेत ते आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आल्यात, त्यांना पाठिंबा देण्यासाठी, उत्साह वाढवण्यासाठी आल्यात. प्लेड ऑन, प्लेड ऑन. बॅटला लागला, स्टंपवरती आदळलाय. तिसरा फलंदाज झालाय बाद. थँक्यू. उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटला लागला, स्टंपवरती आढळला. दॅट्स अ प्लेड ऑन. प्लेड ऑन झाले आणि एक चांगली इनिंग, 28 धावांची इनिंग सुरुवात केली होती त्यांनी, पण मध्ये थोडेसे अडकळले आणि त्यानंतर धावा करताना 28 धावांचं योगदान देऊन सनी माघारी परतल्यात. एका बाजूला चेतन पाटील आणि दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज आलेत मानव. जी लय, जो टप्पा, जी लेन, लाईन अँड लेन, ज्या दिशेवरती गोलंदाजी सध्या कृष्णा राऊत करतायत या सामन्यामध्ये, जबरदस्त जबरदस्त वेग आहे, ॲक्युरेसी आहेत, परफेक्ट लाईन अँड लेंथ आहेत. 10 चेंडूवरती आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात, ज्यांनी दुसरं षटक हातात आहेत. 1 विकेट देखील प्राप्त केल्या. 2 बॉलचा खेळ, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. चेंडू वर गेलाय मिड विकेट क्षेत्रातला क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण वाईडिश लॉंग ऑनला चेंडू जाईल बॉन्ड लाईनच्या बाहेर. मानव यांच्या बॅटमधनं षटकार, सिक्सर. थोडासा स्लॉटमध्ये चेंडू हाताळलाय. त्या पहिल्या 2 आणि 4 मीटरच्या मध्ये चेंडू हाताळत होते, थोडंसं गुडलाईनच्या पुढे गेला आणि त्या चेंडूला पाठवलंय. वाईडिश लॉंग ऑनला षटकार.
आपटका पुन्हा एकदा तसाच खेळायचा होता, पण मधोमध आला नाही आहे. हाताळणारा चेंडू होता, त्या चेंडूवरती आले सिंगल. 5 षटकांचा खेळ झालाय पूर्ण आणि 5 षटकांचा खेळ संपताना धावा धाफलकावरती 46. 46 झाल्या, 44 करायचे आहेत, पण त्या 44 करण्यासाठी 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. पुन्हा एकदा हलकीशी धुन ऐकूया आणि येऊया. 6 बॉल 44. कार जसा मी उल्लेख करतो, आई एकविरा देवीचा कार्ला गडावरती सप्तमीला होणारा तो यात्रोत्सव, बऱ्याचशा पालख्या देखील जातात. याच आपल्या केलवा परिसरातनं देखील एक पालखी पायी जात असतं. टर्न केला, पडला, थोडासा टर्न केला आणि अजितजी बरोबर आम्ही देखील असतो. नारंगीची पालखी ना केळव्याची पालखी बरोबर त्या कलंबोलीच्या आसपास एकत्र येत असतात आणि मग सोबतच पुढचा प्रवास कार्लागडाच्या दिशेनं करत असतो. त्याच्यामुळे एकवीरचं सुंदर असं गीत आपण ऐकलेत. समोर खेळलायत आणि चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार आलाय, पण हे चौकारनं फक्त काय तो विजय आणि पराभवाचं अंतर आता कमी होईल. बाकी या सामन्यामध्ये तितका नाही आहेत. जो कदाचित सुरुवात करायची होती स्टार्टला, धावा येणं गरजेचं होतं, धावा आल्या नाही आहेत आणि त्याचमुळे MB स्पोर्ट्स MB आगरवाडीचा संघ मात्र त्या थोडासा पराभवाच्या छायेत गेलाय. लेफ्ट आर्मरचा चांगला मारा, एक नॅचरल अँगल बनवला, पडला, थोडासा बाहेर गेला. डाकुऱ्या गोलंदाजीची एक फिरकी गोलंदाजी, पहिला षटकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट बॉल. 6.4. हेलिकॉप्टर 6.4. अँड अगेन झेल सुटलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. एक चांगला खेळ ॲडव्होकेट प्रशांत जाधव अर्थात गावदेवी वैतीपाडा यांचा. शेवटचा चेंडू देखील आलाय, डॉट बॉल. शेवटचा चेंडू देखील आलाय. मोठ्या फरकानं हा सामना जिंकलाय. हा सामना जर बघितला तर मोठ्या फरकाने जिंकलाय. 32 धावांना या सामन्यामध्ये विजय संपादित केला. तो ॲडव्होकेट प्रशांत जाधव अर्थात गावदेवी वैतीपाडा टीमनं हा सामना 32 धावांना जिंकलाय. सुरुवातीला थोडासा साचपडला होता, पण तिथून कमबॅक केलं. 89 धावा केल्या आणि या प्रतिस्पर्धेला MB स्पोर्ट्स आगरवाडीला सुरुवातीपासून दबावाखाली गेलं, थोडंसं प्रेशर बनवून ठेवलं आणि ते प्रेशर बनवत असताना हा सामना जिंकलाय तो टीम ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 अर्थात गावदेवी वैतीपाडा.
गरज ज्या वाकसई केलवा रोडच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून ही जी ट्रॉफी सौजन्य करण्यात आलेली आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी या स्पर्धेसाठी अगदी आयोजन समितीमध्ये महत्त्वाचा भाग प्रांजी भोईर यांचा राहिला आहे. विराज या लवकर, कारण पुढच्या सामन्याला सुरुवात आहे त्याकरता मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. विराज गावदेवी वैतीपाडा, विराज लगेच या. तर मित्रांनो, आज सुरुवात झाली संध्याकाळच्या सत्रामध्ये. जसा स्टार्ट पाहिजे होता तसा स्टार्ट या स्पर्धेला झाला आहे. एबी ग्रुप ट्रॉफी 2026 रविवारपासून सुरू झालेला हा क्रिकेटचा सोहळा आपण बघतायत. विविध घटकांना विविध भागातील खेळाडूंना सामावून घेणारी स्पर्धा आहे. जसं आपण पहिल्या दिवशी 40+ खेळ पाहिला, कालच्या दिवसामध्ये सफाळा गट, आजही पाहिलं तर पहिला आगरवाडी आणि गावदेवी वैतीपाडा असा सामना झाला होता. पुढच्या काही दिवसामध्ये आपण पालघरचा गट एक पाहणार आहोत, त्यानंतर खुल्या गटाचे सामने देखील पाहणार. विविध घटकांना सामावून घेणारी ही स्पर्धा आहे. पहिली 4 पर्व यशस्वीरित्या आयोजन केल्यानंतर हे 5वं पर्व आहे. जे 5वं पर्व बघतोय या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे एबी ग्रुपची प्रचंड मेहनत आणि प्रत्येकानं दिलेलं योगदान आहे, वेळ आहे, श्रम आहेत, काहीकांचे आयडियाज आहेत, कल्पना आहेत आणि या सर्वांच्या जोडीनं या स्पर्धेची सर्वेसर्वा अर्थात अजयजी भोईर ज्यांच्या संकल्पनेनं ही संपूर्ण स्पर्धा साकार झालेली आहे. एक विजन होतं की बाबा अशी स्पर्धा असावी पालघर जिल्ह्यामध्ये, जिथे प्रत्येक घटकांना प्रत्येक खेळाडूंना संधी मिळेल आणि जो प्रयत्न अजयजी भोईर आणि पूर्ण एबी ग्रुपने केलेले आहेत. मागच्या 4 यशस्वी पर्वानंतर या 5व्या पर्वाची नवलाई नाविन्यपूर्ण हे 5वं पर्व देखील आहेत. पहिला सामना झाला होता जिथे 89 धावा उभ्या केल्या होत्या. त्या ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 अर्थात गावदेवी वैतीपाडानं आणि त्याच्यामध्ये 18 चेंडूमध्ये 48 धावांची खेळी विराजनं हाताळली होती. विराज या, मॅन ऑफ द मॅचचा आपण स्वीकार करण्यासाठी यायचं आहे आणि तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आम्ही विनंती करू. प्रांजी भोईर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते देऊया. विराजला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रांजी भोईर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जर पाहिला तर प्रदान करण्यात येतोय. ते सौजन्य करण्यात आले आणि नमिता हर्षल गरज जे ग्रामपंचायत सदस्य आहेत वाकसई केलवा रोडच्या, त्याच्या माध्यमातून चला अभिनंदन विराज, कारण चर्चा करायची होती पण विराज थोडेसे उशीर आले. दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. याच्या अगोदर आमच्या जोडीनं आमचे समालोचक मित्र अजयजी पाटील यांचा आवाज ऐकला होता. आता ते जॉईंट होतील आणि दुसऱ्या बाजूला आमचे अजून एक मित्र संदीपजी गावण जॉईंट होतील. ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू.